नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23, 24 आणि 25 एप्रिल 2026 या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होणार असून महाराष्ट्र राज्यात भयंकर विजांच्या कडकडाटासह गारपीट पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी वादळी वारे देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर 23, 24, 25 एप्रिल 2026 महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज। सध्या दोन्ही समुद्रातील स्थिती जाणून घेऊया। बंगालचा उपसागर, या बंगालच्या उपसागरामध्ये सध्या गरम आणि ओलसर हवा सक्रिय आहे। वाऱ्याची दिशा ही पूर्व पश्चिम अर्थात ईस्ट टू वेस्ट ही हवा मध्य भारतातून महाराष्ट्राकडे सरकत आहे। अरबी समुद्रातील स्थिती दमट वारे सक्रिय असून दिशा ही पश्चिम आणि पूर्व ईस्ट टू वेस्ट वाऱ्याची दिशा आणि किनारपट्टीलगत आर्द्रता वाढलेली आहे। हे दोन्ही वारे महाराष्ट्रावर एकत्र येऊन अस्थिर वातावरण आणि ढगांची निर्मिती करत आहे। IMDनुसार हवामान अंदाज, वादळी वारे हे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास आणि विजांसह पावसाची शक्यता IMDच्या हवामानानुसार वर्तवण्यात आलेली आहे। वाऱ्याचा वेग आणि दिशा, सामान्य वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने, झोत वाऱ्याचा 50 किलोमीटरपर्यंत राहू शकतो। वाऱ्याची दिशा ही बंगालच्या उपसागरात पूर्वेकडून महाराष्ट्राकडे आणि अरबी समुद्राकडे महाराष्ट्र पश्चिमेकडून, त्यामुळे क्रॉस वाइंड सिस्टीम तयार झाली असून यामुळे वादळी ढग आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळू शकतो। 23 एप्रिल 2026 या तारखेचा हवामान अंदाज। पावसाचा प्रभाव कमी होत जाईल, पण वातावरण अजून अस्थिर। पुणे, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा विभागात श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, विदर्भात नागपूर, अमरावती हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट असून वारे हे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून काही भागामध्ये उष्णतेची लाट सुरू होण्याची शक्यता देखील आहे। तर 24 एप्रिल 2026 या तारखेचा हवामान अंदाज। महाराष्ट्रात 2 प्रकारचे हवामान दिसेल। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका पाऊस, ढगाळ वातावरण राहील। विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट वाढेल। संध्याकाळी वादळी ढग निर्माण होतील आणि IMDनुसार वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट पावसाचा धोका देखील सांगितलेला आहे। 25 एप्रिल 2026 या तारखेचा हवामान अंदाज। पावसाचा प्रभाव जवळपास संपणार आणि तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असून उष्णतेची लाट सुरू होईल। फक्त काही भागामध्ये पाऊस राहील आणि संध्याकाळी ढग वाढतील। हलका पाऊस स्थानिक ठिकाणी होऊ शकतो। आणि जिल्हानिहाय सविस्तर हवामान अंदाज। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, हवेली, मुळशी, जुन्नर, नाशिक, सिन्नर, इगतपुरी, अहिल्यानगर 23, 24 वादळी ढग राहतील। हलका पाऊस पडेल, विजांचा धोका जाणवेल। आणि मराठवाडा विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये, वैजापूर, गंगापूरला, बीडमध्ये, मांजलगाव, गेवराईला, लातूर, परभणी, नांदेड 23 एप्रिलला पाऊस राहील। वादळी पाऊस आणि गारपीटची शक्यता असेल। 24 एप्रिलला उष्णता आणि विजांचा धोका जाणवेल। विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा 23 एप्रिल 2026 पावसाच्या सरी आणि वादळ वारे। 24 आणि 25 एप्रिल 2026 उष्णतेत वाढ, काही ठिकाणी वादळी वारे राहील। कोकण विभागामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड 23, 24ला हलका पाऊस आणि दमट हवामान राहील। तालुकानिहाय घाटमाता, महाबळेश्वर, माळशेज घाट, भोर, मराठवाडा, अंबेजोगाई, उदगीर, किनवट, विदर्भात वर्धा, चंद्रपूर येथे विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता। विजांचा धोका असून वारे हे 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हा
23 आणि 24 पर्यंत असू शकतो. 25 पासून उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. तर मग चला तर जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात पावसाचा अंदाज हा 23, 24 आणि 25 एप्रिल 2026 या तारखेचा सविस्तरपणे कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात असेल. तर जाणून घेऊया 23, 24 आणि 25 एप्रिल 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज तारखेनुसार. सुरुवातीला 23 एप्रिल 2026 या तारखेचा. तर या तारखेला दक्षिण कोकणाकडे आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज असून कोकण विभागामध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातही या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून आणि गोवा राज्यापासून. गोवा राज्याकडे बहुतांश ठिकाणी पावसाची स्थिती बिचोलियम, अंजुनियम, वालपई, तिक्सा, अलगोटे, पडला, गवाली इकडे भयंकर पावसाचा अंदाज राहील. कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगंजी इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड आसपासचा परिसर तुफान पावसाचा अंदाज राहील. कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली, वायगणी, पैकासल, पोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा तुफान वादळी पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील. राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्रापा, देवरुख या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोल्हापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी किनी, कोडाली, अष्टा मध्यम स्वरूपात राहील. पुरवळा, संगरूळ, इस्फुरलेले मध्यम पावसाचा अंदाज आहे. बिद्री, मुरगुड, निपाणी, संकेश्वारा, कुरणवाडी, चिकोडी, रायबा-खिडकल या भागातील जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. सांगली, मालगाव, देहसिंग, जळकाटी, किरंगी, धागलपूर, बिलर्जत या परिसरातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही रामपूर, पलूस, कराड, कडेगाव, विटा, मेढा, उडाले जोरदार स्वरूपात राहील. आणि तसेच लगतचा परिसर बघितला असता लाटे, फलटण, म्हसवड, पिलवी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवाडे, सातारा हलका पाऊस राहील. खेड, चाकदेव, दापोली, पाचपांडरी जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीकडे जोर कमी राहील. पुणे जिल्ह्याकडे लवासा, जिटे, पुणे, लोणी, कालभोर, वाघोली तसेच रायगड जिल्ह्याकडे पेंचवळ, कोपोली, कसमत या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मुंबई, नवी मुंबई हलका पाऊस राहील. कल्याणमुली, भिवंडी, मरा, भायंदर, वसईविरा इकडे हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, सिन्नर, तिर्डे, डुबरे आणि तसेच लगतचा परिसर बघितला असता निफाड, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. घाटमाथ्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. मालेगाव, सटाणा, औटी, ताराबाद हलका पाऊस बघायला मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कुसुंबे, अंचाले, धोंडाईचा, चिमटाणे, नांद्राणे, देवी, दुसाणे, नवापूर, विसरवाडी या भागातही मध्यम हलका पाऊस राहील. धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिमठाणे, नांद्राणे, जापुरे, गुढी, साली, सत्रसेन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये वैजापूर, गंगापूर आणि तसेच संदर्सी, पिंपरी, काचूड, पाचूड या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह राहील. पुणे, अहिल्यानगरच्या भागामध्ये ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज देखील राहील. तसे करमाळा, कर्जत, कुलधरण इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील. सोलापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसे मराठवाडा आणि विदर्भ या विभागामध्ये पावसाचा जोर सर्वसाधारण दुपारनंतर कमी असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी राहील. दुपारनंतर या पावसाची स्थिती राहील. रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. तसे बीड आणि धाराशिवलाही जोरदार स्वरूपात राहील. तसे लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम इकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर फारसा नाही. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या विभागातही अंशतः ढगाळ स्थिती आणि उष्णतेत वाढ बघायला मिळणार आहे.
तसेच 24 एप्रिल 2026 या तारखेला दुपारनंतर पावसाची स्थिती जबरदस्त दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाण राहील. तसेच सांगली, कोल्हापूर, मुंबई, कल्याण, भिवंडी, नाशिक जिल्ह्याचा परिसर, पुणे, अहिल्यानगर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. तसे कल्याण, भिवंडी, मिरा भाईंदर, मुंबई, नवी मुंबई, रायगड तुफान पावसाचा अंदाज राहील. पुणे, लवासा, जिटे या विभागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच मंदनगर, महाबळेश्वर, खेड, सागदेव, दापोली, पाचपंढरी, कलसीत, मंदनगर, लोटे, चिपळूण, कोयना, पटण, आरळ, अरवाडे या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजण, राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा या बहुतांश परिसरामध्ये तुफान वादळी पावसाचा अंदाज 24 एप्रिल 2026च्या दुपारनंतर आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे. सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, वायगणी, पोयकासल या परिसरात असणार आहे. आणि कोल्हापूर, सांगली, सातारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नाशिक, श्री छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार. तर 25 एप्रिल 2026 या तारखेला पावसाचा जोर हा किनारपट्टी भागामध्ये असणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पालघर या विभागामध्ये राहील. इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि उष्णतेत वाढ बघायला मिळणार आहे. रात्रीच्या दरम्यानही वातावरण अंशतः ढगाळीत राहील. तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून ढगांचे दाटी देखील बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.